नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग दत्तात्रेयांचा जन्म कशा पद्धतीने झाला किंवा संपूर्ण दत्तात्रेयांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रात अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींचा नष्ट करण्यासाठीच केलेला प्रत्येक प्रयत्न असफल होता. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. त्यानंतर दैत्य नष्ट केले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. तर दत्त जयंतीचं महत्त्व काय? दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त जयंती विशेष या उत्सव हा 7 दिवस असतो आणि या 7 दिवसांमध्येच गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित होतात. दत्तगुरूंची पूजा, धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो आणि दत्तात्रेयांचा पाळणा घातला जातो. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे प्रतीक आहे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष असे महत्त्व आहे. तर दत्तात्रेयांची जी जन्मकथा आहे तर ती कशा पद्धतीची आहे किंवा दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला? दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनलेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्त आहोत, आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा अत्रेय आणि अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे याचाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले. अत्री ऋषीच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनविले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची ही विनंती मान्य केली. देवत्रियांच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजेच चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास असे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली. श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात अशी आहे की अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनविले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्या सुद्धा प्राप्त व्हावी. देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र, शुभत्रेयी नावाची कन्या आणि अत्री ऋषींना प्राप्त झाली. दत्तात्रेयांच्या जन्माविषयी आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले होते. सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडविले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महाकार्यामुळे संतुष्ट झालेले शिव आणि विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्री ऋषीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव, शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षापासूनच दत्तात्रेयांची उपासना करतात. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रामध्ये श्री दत्तांची आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त
संप्रदाय ही 5 प्रमुख संप्रदाये श्री दत्तप्रभूंची उपासना करतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करतात. अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावण्यासाठी प्रयागाला जात असत, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोचत. निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्त अवलीय होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णाच्या लीलाप्रमाणेच दत्तात्रयांच्या सुद्धा अनेक लीला आहेत. दत्तप्रभूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती या रूपाने घेतला होता आणि स्वामी समर्थ हा तिसरा अवतार हा दत्तप्रभूंचाच मानला जातो. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान बांधव फकीर म्हणून दत्तगुरूंची पूजा करतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्म उत्सव या सप्ताहामध्ये केला जातो. तर मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक दत्त मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त दत्ताचा जन्म उत्सव म्हणून साजरा करतात. या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते. त्याच पद्धतीने भजन, कीर्तन किंवा मग दत्तप्रभूंची जी जन्मकथा आहे ती सुद्धा लावली जाते. अशा पद्धतीने ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या साक्षात त्रिमूर्तींनी अत्रि आणि अणुसयेच्या पोटी जन्म घेतला आणि पृथ्वी तलावरील जे काही ऋषींना कष्ट होते किंवा मग दानव त्रास देत होते, तर या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी किंवा मानवाच्या जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठी भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला असं सुद्धा म्हटलं जातं. अशा पद्धतीने मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तप्रभूंचा जन्मदिवस किंवा दत्त जयंती म्हणून प्रत्येक दत्तभक्त हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो. तर अशाच पद्धतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.